देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांपैकी कोणाचा दबदबा जास्त आहे? आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात ही त्रिमूर्ती सध्या सत्तेत आहे. पण खरं सांगू का, हे तिन्ही नेते एकमेकाच्या सावलीत आहेत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. फडणवीस सीएम आहेत, शिंदे आणि अजित डिप्टी सीएम आहेत. पण सत्ता समीकरण काय आहेत? आता आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच. आता मित्रांनो, महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते नेहमीच एक ड्राम्याने भरलेलं असतं. तुम्हाला पण माहिती आहे. आता 2022 मध्ये उद्धव ठाकरेंची सरकार पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली आणि भाजप सोबत जुळून घेतली. आता त्यानंतर शिंदे हे सीएम झाले आणि फडणवीस आणि अजित पवार हे डिप्टी सीएम झाले. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भव्य विजय मिळाला आणि भाजपला एकूण 132, शिंदे शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोटल 41 जागा मिळाल्या. आता हे विजयानंतर सत्ता समीकरण बदललं आणि डिसेंबर 2024 मध्ये फडणवीस तिसऱ्यांदा सीएम झाले. शिंदे आणि अजित हे डिप्टी सीएम झाले. पण हे बदल कसे झाले? आता शिंदे यांना सीएम पदाची अपेक्षा होती, पण भाजपच्या ताकदीमुळे फडणवीसांना प्राधान्य मिळालं आणि अजित पवारांनी मात्र फडणवीसांना पूर्ण पाठिंबा दिला. आता ज्यामुळे त्यांचा प्रभाव हा थोडा जास्त वाढला. आता मित्रांनो, 2025 मध्ये फेब्रुवारीत फडणवीस आणि शिंदे यांच्यातील जे समांतर कार्यालयाच्या वादाने एक तणाव दिसला होता, पण सध्या ते एकच दिसत आहेत. आता हे तिघेही अनुभवी नेते आहेत. मित्रांनो, वय बघायचं झालं तर फडणवीस 54 वर्ष, शिंदे 62 आणि अजित हे 66. पण दबदबा कोणाचा? चला एक एक करून सर्व पाहूया. आता बोलूया देवेंद्र फडणवीसाबद्दल. ते महाराष्ट्राचे मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. 2014 ते 2019 पर्यंत सीएम राहिले आणि त्यानंतर 2022-24 मध्ये ते डिप्टी सीएम झाले. आता तिसऱ्यांदा सीएम आणि भाजपला 132 जागा मिळवून देण्यात त्यांचं एक मोठं योगदान आहे. आता फडणवीसांचा हा दबदबा काय? ते भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत, दिल्लीशी जोडलेले आहेत आणि 2025 मध्ये बाढग्रस्त भागांसाठी 31,000 कोटींची मदत जाहीर केलेली आहे, जी शरद पवार सारख्या विरोधकांच्या मागण्यापेक्षा दुप्पट आहे. आता त्यांच्याकडे गृह, राजस्व आणि ऊर्जा सारखे महत्वाचे खाते आहेत. शिंदे यांना होम मिनिस्ट्रीची मागणी होती, पण फडणवीसांनी ती स्वतःकडे ठेवली आणि 2025च्या सुरुवातीला शिंदे यांच्याशी वाद झालं आणि त्यानंतर समांतर कार्यालय उभारली, पण फडणवीसांनी ते मॅनेज केलं. आता ते म्हणतात, आम्ही सोपा घेतला आहे, खुर्शी नाही. म्हणजे गठबंधनात सर्वांचा समावेश आहे, पण खरं तर फडणवीसांचं हे नेतृत्व मजबूत आहे. आता मित्रांनो, ते मोदी, शहा यांचे विश्वासू सैनिक आहेत आणि त्यांचा दबदबा आहे. आणि त्यांना आता बघूयात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल. 2022च्या बंडाने त्यांना शिवसेना फोडली आणि सीएम झाले. लाडकी बहीण योजना त्यांच्या डोक्यातून आली, ज्यामुळे महायुतीला विजय मिळाला. पण आता डिप्टी सीएम म्हणून त्यांचा प्रभाव कमी झाला आणि शिंदे यांचा दबदबा काय आहे? ते आता शिवसेनेचे नेते आहेत, पण भाजपच्या तुलनेत त्यांना थोडी कमी जागा मिळालेली आहे. आता 2025 मध्ये फडणवीसांच्या कार्यालयाजवळ त्यांनी ही एक डेस्क उभारली, ज्यामुळे पॉवर टसलची चर्चा झाली. आता रायगड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जी गार्डियन मिनिस्टरच्या नेमणुकीवरून वाद झाला होता आणि त्यामुळे होम मिनिस्ट्रीची मागणी असताना त्यांना आरोग्य किंवा शहरी विकास मिळालं. आता शिंदे यांना ओव्हर झाल्याची चर्चा झाली आहे. आता ते म्हणतात, मोदीजी जे ठरवतील ते मान्य, पण प्रत्यक्षात त्यांचा प्रभाव फडणवीसपेक्षाही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता बंडखोर शक्ती अजूनही आहे, पण सत्तेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता शेवटी अजित पवार येत आहेत. आता मित्रांनो, राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यांनी 2023 मध्ये भाजप सोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाले. आता 6व्यांदा डिप्टी सीएम आहेत. आता निवडणुकीत 41 जागा मिळवल्या, ज्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अजित यांचा दबदबा काय आहे ते पाहू. आता फडणवीसांचे डिपेंडेबल आलाय ते आहेत आणि शिंदे यांच्या अनुपस्थितीत ते दिल्लीत फडणवीसांसोबत भेट घेतात आणि 2025 मध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्यांना केंद्राकडून मदत मागण्याचं त्यांचं मोठं योगदान आहे. आणि महाराष्ट्रावर 9.32 लाख कोटींचं कर्ज आहे, पण ते म्हणतात ते जीडीपीच्या 18.87% एवढा आहे. आता मित्रांनो, सिंचन घोटाळा, भ्रष्टाचाराचे आरोप, तरीही ते शरद पवारांच्या एनसीपीला 10 जागा जास्त असं त्यांनी हरवलेलं आहे. आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना वित्त खाते मिळालं, पण ज्यामुळे आर्थिक निर्णयावर प्रभाव आणि शिंदे यांच्यापेक्षा त्यांचा जास्त मोठा वाटा मिळतोय. आता त्यानंतर आता तुलना फडणवीसांच्या दबदब्याची सर्वाधिक भाजपची ताकद आहे. दिल्लीचे कनेक्शन आणि निर्णय क्षमता ही त्यांची फडणवीसांची आपल्याला जास्त पाहायला मिळते.
विश्वासू भागीदार म्हणून पण एकत्रितपणे ही त्रिमूर्ती महायुतीला मजबूत ठेवते आणि 2025 पर्यंत हे वाद झाले पण ते मॅनेज झाले. आता भविष्यात 2029 पर्यंत एकत्र राहतील असं फडणवीसांनी म्हटलं आहे. आता वास्तविकचा दबदबा मी तुम्हाला सांगलेला आहे आणि पण अजितदादा यांचं हे उदय लक्षात घ्या, ते शिंदे यांच्यापेक्षा मजबूत दिसत आहेत. मित्रांनो, ही होती त्रिमूर्तीची कहाणी. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.